तर तुम्हाला पूर्ण डांबरने मिळणार रस्ता नाही सापडणार। आता आम्ही पुढच्या महिन्यात गणेशदादाने एक कार्यक्रम ठेवला होता। आपला रविदादा त्याच्या ऑपरेशन झालं आहे, त्यांनी सर्व टीम होती आमची। आजादीला 77 वर्षामध्ये पहिली वेळा आमचे मुले शिक्षण करतील आणि त्यांना शाळा भेटतील म्हणून 5 शाळा या उद्घाटन करण्यासाठी आम्ही गेलो होतो। तिथे जवळजवळ 12 किलोमीटर आम्ही पायी चालत गेलो, म्हणजे रस्ता नाही। आणि तेव्हा जाऊन सुरुवातीची शाळा शेंगला पाणी म्हणून एक गाव आहे, काला पाणी शेंगला पाणी, तर तिथे जाऊन आम्ही उद्घाटन करून आलो। आणि ते व्हिडिओ सुद्धा आम्ही इंस्टावर सगळे ठिकाणी टाकला। सांगण्याची तात्पर्य इथून जर आपण फक्त एक नजर मारून घ्या, हे का बोललो होतो मी, का आपला मी जे आता मला एक लोकप्रतिनिधी आहे, मी महाराष्ट्र विधान परिषद मध्ये जे बोललो आहे की बाबा ज्या या क्षेत्रामध्ये मी येतो आहे त्या क्षेत्रामध्ये अजूनही 60% रस्ते नाही। मग माझ्याकडे बाकी आमदार बघ 60% रस्ते नाही, म्हणजे त्यांना असं वाटतो खोटा बोलतो। जे आम्ही बोललो माझ्या भागात 222 गावांना लेट नाही, तर ते म्हणे दादा किती गाव असेल, म्हणजे जेव्हा मी बोलतो की माझ्या कार्यक्षेत्रामध्ये 222 गावांना लेट नाही, तर तेव्हा बाकी आमदार असं विचार करत होते 222 गावाला लेट नाही म्हणजे आहे किती गाव, ते तुम्हाला सांगून देतो। भडगाव अक्कलकोवामध्ये जे बूथ आहे आमचे ते 365 आहे। ते बूथ सोडल्यानंतर जे पेसा गावे आहे ते आता डिक्लेअर होणार आहे। पेसा गाव ते डिक्लेअर होणार आहे। भडगावचे जर विषय आपण विषय केला तर 1550 पाडे पेसा म्हणून डिक्लेअर होणार आहे। 1550 कुठे गेला आकडा? माझ्या तालुक्यामध्ये माझ्या स्वतःचं गाव आहे, मी सुद्धा पाडामध्ये आहे, तो सुद्धा त्यामध्ये डिक्लेअर होणार आहे। आमच्या तालुक्यामध्ये 350 म्हणजे 1900 पाडे होणार आहे आणि 365 हे भूत आहे। तर इतकी मोठी भूगोल परिस्थिती आमची आहे। आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये आज आनंद या गोष्टीची आहे की मी विधान परिषदवर होतो, लोकांमध्ये आणण्यासाठी बी मागे 19 मध्ये बी भारतीय जनता पार्टीने गद्दारी केली होती, नाही तर तेव्हा मी 1200 मताने पडलो होतो, म्हणजे 80,000 मतं तेव्हा बी मला भेटले होते। तेव्हाही दादाने पूर्ण ताकीदने ते उतरले होते आणि तेव्हा सुद्धा मी गद्दारीमुळे पडलो होतो, नाही तर तेव्हाच आमदार झालो असतो। आज मला खुशी आहे का तुम्ही आमदार करून दिला, पण एक या गोष्टीचे दुःख आहे का इतका मोठा कार्यक्षेत्रामध्ये मी कोणाकोणाचे प्रश्न सोडवेन, कारण निवडून आलं त्याची खुशी आहे, पण या कार्यक्षेत्रामध्ये जिथे जिथे जातो तिथे मला काटे लागत आहे। काटे का काटे लागत आहेत? प्रत्येक व्यक्तीचे विषय आहे का 35 वर्षात झालं नाही ते दादा करणार आहे, तर दादा म्हणजे मी कुठून करणार आहे ते बी मला काय समजत नाही। जादू तिथं कांडी नाही म्हणून तुम्हालाच पकडणार आहे मी, हा का बाबा मला तुम्ही द्या। मी जेव्हा तुम्हाला सांगतो पहिले DPTC